मॅगी कंपनी आहे. त्यांनी विचार केला होता जेव्हा त्यांचं जे प्रोडक्ट चालू होतं, नेस्ले कंपनीने त्याला विकत घेतलं आहे. स्वित्झर्लंडची एक फॅमिली होती, त्यांचा आडनावच मॅगी होता. त्यांचं आडनाव त्यांनी बोला आपण काय करायचं. मग त्यांनी विचार केला की असं त्यांनी एक्सपेरिमेंट केलं की गृहिणी लोकांना एक प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम होता की आज नाश्ते में क्या बनाऊं. स्पेशली जो कामकाजी है, घर जो घर में रहते हैं उनको कुछ ज़्यादा ये नहीं था, वो तो कुछ भी बनाते थे. जहाँ 4-5 लेडीज़ लोग परिवार, संयुक्त फैमिली, उधर कोई प्रॉब्लम नहीं है. जिधर विभक्त फैमिली है उधर प्रॉब्लम आ गया. अभी मेरा लड़का हॉस्टल में गया तो हमने उसको बहुत सारा मैगी का पैकेट दिया. मतलब तुमको जब भी भूख लगेगा तुम मैगी बना के खा लेना, असं आहे. तर सर्वे काय झालं की असं गोष्टी बनवायचे ते 2 मिनटामध्ये तयार झालं पाहिजे. तेव्हा त्यांनी 5 मिनटं ठेवलं होतं, आता ते 2 मिनटं झालं आहे. 5 मिनटाचा आत ते नाश्ता तयार झाला पाहिजे. त्याच नाश्त्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट टाकून त्याला वेगळं चव आली पाहिजे. म्हणजे तुम्ही मॅगीचे 50 प्रकार तुम्ही बनवू शकता ताई. तुम्ही बघा ना कुठल्या तरी शॉपमध्ये मॅगीचे मसाला मॅगी, ये मॅगी, रायता मॅगी, दूध मॅगी, दही मॅगी, काय काय त्यांनी केलं आहे. मैगी तो वही है, मसाला तो वही है, लेकिन उसमें कुछ और चीज़ डाल देंगे तो कुछ नया बन जाता है. उसमें दही डाल दिया तो कुछ और बन गया, आमलेट डाल दिया कुछ और बन गया, वटाना डाल दिया कुछ और बन गया, भिंडी डाल दिया कुछ और बन गया, हल्दी डाल दिया कुछ और बन गया, आपका सेना नमक डाल दिया तो कुछ और बन गया, पानी डाल दिया तो सूप बन गया. बाप रे बाप, मॅगी वही है. म्हणजे त्यांनी लगेच दुसरं काय केलं. तिसरं काय होतं, टाइम बचना चाहिए, फ्लेवर आना चाहिए, 2 मिनट में बन के तैयार हो जाना चाहिए, थोड़ा हेल्थी भी होना चाहिए. ठीक है, बाद में उसके ऊपर एलिगेशन भी लगा, लेकिन वो क्लियर कर दिया उसने, केस जीत गए वो लोग कि नहीं इसमें ऐसा कुछ भी नहीं है. और क्या उसमें हुआ फ़ायदा, और क्या हुआ मैम, उनका ज़्यादा सेल बढ़ने लगा. हाँ कैसे, लेकिन और क्या किया उन लोगों ने, और क्या किया बताइए. फिर बड़े बड़े सेलिब्रिटी को लिया, पहले तो उन्होंने लोकल लोगों को लिया, फिर बड़े बड़े अमिताभ बच्चन आके इसका ये करने लगे, फिर सब अलग अलग हीरोइन लोगों ने उसके बारे में बोला. फिर उसका मार्केटिंग स्ट्रेटजी बनाना पड़ा. मार्केटिंग स्ट्रेटजी बनाया और मैगी पॉपुलर हो गया, घर घर में पहुंच गया. हर घर तिरंगा, एक लाइन ऐसा होता ना, आपके बिजनेस में ऐसा चीज़ होना चाहिए, हर घर तिरंगा. आपका प्रोडक्ट मैडम हर घर में जाना चाहिए. जैसे आपका वायर है, वायर मीन्स आप तो वो FMCG प्रोडक्ट नहीं है मैडम का, मैडम तो B2B बिजनेस में. व्हाट इज़ B2B, बिजनेस टू बिजनेस. क्योंकि इनका मशीन मैं ही खरीद सकता हूँ, मेरे बाजू में सब लोग नहीं खरीदेंगे. मैडम सबको नहीं बेच सकते. मैडम सिर्फ बिजनेसमॅन, जिसको बिझनेस करने का है, समझो वो गोकुल सर ने सोचा कि मला आता वायरचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचं है, उनको बेच सकते हैं. मैम फिनोलेक्स कंपनी को बेच सकते हैं, मैम बजाज कंपनी को बेच सकते हैं, क्योंकि वो ऑलरेडी उस फील्ड में है, तो उनको सिर्फ वायर बना के बेचने का है. फिनोलेक्स बेचना है, बजाज बेचना है, अलग अलग क्रॉम्प्टन बेचना है. क्लियर हो गया. तर मॅगीनी हे पूर्ण स्ट्रॅटेजी केली. त्याचा कलर बघा, पॅकेजिंग बघा, आणि त्यांनी फक्त टार्गेट केला कोणाला, गृहिणीला. कौन सी गृहिणी, जो काम पर जाती है, जो काम पर जाती है. विभक्त जो छोटे छोटे न्यूक्लियर फैमिली ना, उनको वो लोग ने टारगेट किया. पहले फॉरेन में तो पहले से चालू हो गया, हमारे इधर अब ये संस्कृति आ रही है. इसके लिए जितना विभक्त होंगे उतना मैगी ज़्यादा चलेगा, मैगी उतना ज़्यादा चलेगा. जितने लोग अलग होंगे उतना मैगी चलेगा, जितने लोग साथ में रहेंगे उतना मैगी कम बनेगा. क्योंकि जो साथ में रहेगा वो थोड़ी वो बनाएगा, वो तो शीरा बनाएगा, उपमा बनाएगा, इडली बनाएगा, वो तो दुनिया भर का प्रोडक्ट बनाएगा. 2 मिनट में उनका सिर्फ एक ही टारगेट था, 2 मिनट में प्रोडक्ट तैयार करने का है. आप जो भी काम करो मॅडम, आपके पास वो स्ट्रॅटेजी होनी चाहिए. तुमच्याकडे ते स्ट्रॅटेजी पाहिजे की मी असं काय करू, म्हणजे वेगळं काय करू. वेगळं म्हणजे तुम्ही आता नवीन प्रोडक्ट काय शोधू नका, ते पॉसिबल पण नाही तुमच्याकडून. आपके पास वो पॉसिबल ही नहीं है. क्यों नहीं पॉसिबल, क्योंकि जो बनाता है वो कितना रिसर्च करता है. वो बाल गवा देता है, ऐसा लुकड़ा सुकड़ा हो जाता है, आंखें अंदर चली जाती, पेट अंदर चला जाता है, उसको बीमारी हो जाती है, तब जाके एक प्रोडक्ट बनता है. अपने को उतना नहीं रिसर्च करना है, अपने को तेवढा आधार नाही लावायचा आहे. सरकारने आपल्याला पैसे दिले, आता लगेच त्या पैशाचा वापर करायचा आणि लगेच बिझनेस टाकायचा आपल्याला. असं काहीतरी करा की तुम्हाला लोन पण घ्यायची गरज लागली नाही पाहिजे. मी जेव्हा CMEGPचा लोन घेतलं, मी त्यांच्या भरोसे नव्हतो, मी तर जायचो पण नाही बँकेत. ते सारखं फोन करा, अरे सर आपका लोन पास हो गया, 9.5 लाख रुपया लोन पास हो गया जीरा सोडा का, कब आ रहे. बोला जाऊ दे घेऊन टाकू. आणि मी ते घेऊन टाकलं ते. पण मी त्यांच्या भरोसे नाही केलं आहे लोन, मी माझा स्वतःचा भरोसे, माझ्या पैशाने मी बिझनेस चालू केला. ठीक आहे, सर्वांकडे तसं नसतं, पण तुम्ही प्रयत्न करा की बिझनेस असा करा की आपल्याला पहिले तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. तुमच्याकडे जेवढा इन्व्हेस्टमेंट असेल तेवढा इन्व्हेस्टमेंट वो इन्वेस्टमेंट से चालू कीजिए मैडम.
अभी अपने पास जो है उसको आप डेवलपमेंट करने के लिए ले रहे हैं, उसमें और कुछ नया क्या कर सकते हैं, और क्या उसमें हो सकता है, और क्या हो सकतं, और क्या हो सकतं, काहीतरी वेगळं म्हणजे जे प्रोडक्ट आहे त्यामध्ये नवीन काय घेऊन येऊ शकतो, काय घेऊन येऊ शकतो. म्हणजे चेअर तर आहे, पण आपण असं काहीतरी चेअर बनवू शकतो का. आता बघा ते सायबरवाले ते यूट्यूबरसाठी एक चेअर असतात ना, काहीतरी ते गेम खेळण्यासाठी बघा, एक असं असतात, काहीतरी वेगळं असतं ते. मी एका कंपनीमध्ये गेलो होतो, तिथे चेअरवरती कसं बसायचं ते मी शिकवण्यासाठी 1.5 तासाचा लेक्चर होतं. 25,000 रुपये त्यांनी मला दिले. 1.5 तासाचे मला 25,000 रुपये दिले आणि फक्त कसं बसायचं चेअरवरती, काम करताना कसं तुमचा हात कसं पाहिजे, हे असं एवढं डिस्टन्स पाहिजे, कम्प्युटरचा आणि तुमचा ते डिस्टन्स किती पाहिजे, कीबोर्डचा आणि तुमचा डिस्टन्स किती पाहिजे, ते शिकवण्यासाठी त्यांनी मला 25,000 रुपये दिले. त्याला अर्गोनॉमिक्स म्हणतात आमच्या भाषेमध्ये, इंजिनिअरिंग भाषेमध्ये. तुम्हाला नेहमी प्रयत्न करायचा आहे की माझ्या बिझनेसमध्ये मी नवीन काय देऊ. तुम्ही खाणवर बनवत असेल त्यामध्ये आपण काय देऊ शकतो. तुम्ही सर राईस मिल असेल तर राईस मिलमध्ये आपण काय देऊ शकतो. का असं वाडा कोलम काय असं, का असं वाडा कोलमच का म्हणतात. वाडा कोलम काय खासियत काय आहे, नाव झालं आहे. भले ते कुठलं पण असेल तर वाडा कोलम असं बोलतात. बासमती राईस बोलतात. एक राईसला बनवण्यासाठी नवीन जातीचा राईस शोधण्यासाठी 12 वर्ष लागतात. 12 वर्ष जातात त्याला. दरवर्षी चेक करणे, दरवर्षी चेक करता आणि 12व्या वर्षात तुम्हाला माहीत पडतं की नवीन राईस आपण आता तयार केला आहे. तर आपल्याला ती गोष्टी आपल्याकडे पाहिजे. तर बिझनेसचा सर्वात पहिले तुम्ही हे करा, कट करा सर.